नमस्कार, मी विश्वास दसाळ. मी सध्या आहेत भोकरदन शहरातील पोस्ट ऑफिस परिसरातल्या जुन्या बाजारपट्टीमधल्या एक एक वस्ती आहेत आणि या परिसरामध्ये आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी नगरपालिकेचं अद्याप पाणी पोहोचलेलं नाही. हे वास्तव सध्या भोकरदन शहरातलं आहेत. निवडणुका झाल्या, नगरसेवकाने आश्वासन दिलं, नगरसेवक गायब झाले. ही स्थिती सध्या भोकरदनच्या प्रभाग क्रमांक 1 मधली आहेत. मी सध्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये आहेत आणि या प्रभागाचे नगरसेवक आहे रमेश बिरसोने यांच्या पत्नी आणि भूषण शर्मा यांचा हा प्रभाग आहे. या प्रभागामध्ये मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहेत, हा या ठिकाणी रोड झालेले, अगोदर प्रशासनाच्या काळामध्ये रोड झाले, पण मात्र या ठिकाणी अद्याप पाणी मिळालेलं नाही. या नागरिकांना विकत पाणी घेण्याची वेळ, म्हणजे पाणी विकतच घ्यावं लागतं आणि सध्या भीषण पाणी टंचाई ग्रामीण भागात असताना देखील शहरात तरी या नागरिकांना जाणवत आहेत. 100 रुपये ड्रमना या लोकांना पाणी विकत घेऊन आपला उदरनिर्वाह भागवत लागत असल्याचं एकंदरीत चित्र आहेत. आपल्या सोबत इथल्या महिला आहेत. पाणी येतंय का? नाही. हा? नाही. किती दिवस झाले पाणी येत नाही? आम्हाला पहिल्यापासून पाणी नाही. हा? पहिल्यापासून किती पाणी नाही. रुपयाचा ड्रम घ्यावा लागतो? 100 रुपयाचा. हा? 100 रुपयाचा. रोजचं पाणी किती लागतं? दररोजचा ड्रम. रोजचा एक ड्रम लागतोय. या ठिकाणी काय पाण्याची स्थिती काय आहे? इथं नळ घेतले का? नळ दिले का? काय परिस्थिती? नळ दिलंय पण त्याला पाणी सोडेना ना ते. पाण्याची लय परेशानी आहे आम्हाला. विकतच घेतो आम्ही पाणी. 100 रुपये ड्रम. नगरसेवकाला कोणी बोललं की नाही? हा, बोलले होते माग माणसं. काय ताई, किती रुपयाचं पाणी घ्यावं लागतं विकत? 100 रुपयाचा. हा? 100 रुपयाचा. किती ड्रम पाणी लागतं रोज? रोजचा एक ड्रम. रोजचा एक ड्रम. तुम्ही काम काय करता? शेतीत. हा? शेतीत मग आणि खर्च पुरतो? नाही पुरत. एकंदरीत वास्तव भयानक आहेत. किती रुपये आणि किती रुपयाचं पाणी विकत घेता आणि तुमचा व्यवसाय काय? पाणी घेतो 200 रुपयाचं. आम्हाला 2 ड्रम लागते. काम काय करता तुम्ही? आम्ही धंदा करतो, झाडूचा धंदा. झाडूचा धंदा. हा. या ठिकाणी गोरगरीब नागरिक आहेत. किती रुपयाचं पाणी? आम्हाला 100 रुपयाचं पाणी घेतो आम्ही. आम्हाला एक तर पाण्याचं लय टंचाई इकडं. आता झाले, आता 10-15 वर्ष झाले पाण्याचं हेच नाही. आम्ही इकडं मोर्चा नेला होता, आम्ही इथून अंडा मोर्चा, पण पाणीच भेटलं नाही आम्हाला. अजून नाही भेटलं? नाही. आपल्या सोबत इथले काही नागरिक आहेत. काय परिस्थिती आहे एकंदरीत या प्रभागाची? खरं म्हणजे या भोकरदन शहरामध्ये हर त्या ठिकाणी घर, त्या ठिकाणी नळाला जल पाणी सोडण्यात आलं पाहिजे. हर घर पण काही ठिकाणी आज पाणी सोडण्यात आलं नाही आणि ते त्या ठिकाणी पाईपलाईन झाले, पण पाईपलाईन झालेलं असून तरी पाणी सोडत नाही. नगरसेवक कोण इकडं? आता सध्या नगरसेवक भूषण शर्मा साहेब आहे आणि सुरेखाताई मॅडम आहे. आले कधी? आले होते ते एकदा सांगून गेले आम्हाला हं. ते आम्ही काही दिवसात पाणी सोडू म्हणे. काही दिवसात म्हणजे कधी? माझं काय सांगा, आता ते सांगून गेले ते म्हणत कोटेशन भरा म्हणे पहिले, पण कोटेशन भरा पहिले पाणी कोणतं सोडतं ते पहिलं महत्वाचं आहे, पण आम्हाला चांगलं शुद्ध अशुद्ध पाणी सोडलं पाहिजे, ते आमची मागणी आहे. पण आम्ही कोटेशन भरायला तयार आहे, पण त्यांना आम्हाला चांगलं खडकाचं किंवा दानापुरतं पाणी सोडण्यात यावं, एवढी आमची मागणी आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर आदिवासी भागातला जो पट्टा आहे, या पट्ट्यात देखील प्रशासन अजून पोहोचलेलं आहे. ग्रामपंचायत तिथं काम करते. इथलची भोकरदन शहरातली नगर परिषद अजून या वार्डामध्ये पोहोचली नाही का? आणि पोहोचली असेल तर पाणी का देत नाही? हा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे. नगरसेवक झाले, यांनी अजून या प्रभागात कुठल्याही प्रकारे लक्ष दिलं नसल्याचं एकंदरीत सध्याचं चित्र आहे. जल योजना ही सध्या तरी एकंदरीत या शहरामध्ये फेल झाल्याचं एकंदरीत चित्र आहे. मराठवाडा मीडिया, मी विश्वास दसाळ, भोकरदन.